स्टार प्रवाह ही महाराष्ट्राची नंबर 1 वाहिनी आहे। त्यामुळे स्टार प्रवाह वाहिनीवर खूप वर्षांपासून प्रवाह दुपार हा सेक्शन सुरू झाला आहे। स्टार प्रवाह वाहिनीवर दुपारपासून ते रात्री 11:30 पर्यंत मालिका प्रदर्शित केल्या जातात। या आठवड्यात स्टार प्रवाह वाहिनीच्या रात्रीच्या स्लॉटच्या बऱ्याच मालिकांच्या TRP मध्ये घसरण झाली आहे। तर प्रवाह दुपारमधील मालिकांच्या TRP मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ पाहायला मिळाली आहे। स्टार प्रवाह वाहिनीवर खूप साऱ्या नवनवीन मालिका लॉन्च केल्या जातात। त्यामुळे नवीन मालिकांच्या प्रसारणासाठी रात्रीचा स्लॉट पुरेसा नसतो। त्यामुळे स्टार प्रवाह वाहिनीच्या प्रवाह दुपार सेक्शनमध्ये आता मालिकांची भर पडत आहे। सध्या प्रवाह दुपारमध्ये 4 मालिका सुरू आहेत। त्या मालिका म्हणजेच मुरांबा, शुभविवाह, लपंडाव आणि हळद रुसली कुंकू हसलं। आणि आता आणखी एका मालिकेची त्यामध्ये भर पडली आहे, ती म्हणजेच नशीबवान। नशीबवान या मालिकेची वेळ बदलून आता ती प्रवाह दुपारमध्ये 2:30 वाजता प्रदर्शित होत आहे। त्यामुळे नशीबवान या मालिकेचा TRP या आठवड्यात नाही तर पुढच्या आठवड्यात म्हणजेच 7व्या आठवड्यात प्रदर्शित होईल। नशीबवान या मालिकेचा प्रवाह दुपारमधील TRP नक्की किती असेल हे पाहणे रंजक ठरणार आहे। आणि आता येणाऱ्या नव्या मालिका देखील प्रवाह दुपारमध्ये प्रदर्शित होऊ शकतात। चला तर मग जाणून घेऊयात स्टार प्रवाह वाहिनीच्या प्रवाह दुपारमधील मालिकांचे या आठवड्याचे सविस्तर TRP रिपोर्ट। त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। तर नंबर 4 वरती आहे शुभविवाह ही मालिका 1.5च्या रेटिंगसह। मागील आठवड्याच्या तुलनेत शुभविवाह या मालिकेच्या TRP मध्ये तब्बल 0.2 ने मोठी वाढ झाली आहे। शुभविवाह मालिकेत येणारे रंजक ट्विस्ट पाहता प्रेक्षक या मालिकेकडे जास्त पाहत आहेत आणि शुभविवाह ही मालिका अजूनही सुरूच आहे। शुभविवाह ही मालिका प्रवाह दुपारमध्ये दुपारी 2:30 वाजता प्रदर्शित होत होती। मात्र नशीबवान या मालिकेने रिप्लेस केल्यामुळे शुभविवाह ही मालिका आता प्रवाह दुपारमध्ये दुपारी 3 वाजता प्रदर्शित होत आहे। तर नंबर 3 वरती आहे हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका 1.6च्या रेटिंगसह। हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या TRP मध्ये देखील 0.1 ने वाढ झाली आहे। तर टॉप 2 मध्ये आहे मुरांबा ही मालिका 1.7च्या रेटिंगसह। मुरांबा या मालिकेच्या TRP मध्ये आता दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे। मुरांबा या मालिकेच्या TRP मध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत 0.1 ने वाढ झाली आहे। मुरांबा ही मालिका प्रेक्षकांना फार आवडत आहे। त्यामुळेच मालिकेचं कथानक लांबलं तरी देखील प्रेक्षक या मालिकेला पसंत करत आहेत। तर नंबर 1 वरती आहे नेहमीप्रमाणेच लपंडाव ही मालिका। लपंडाव ही मालिका बनली आहे प्रवाह दुपारची नंबर 1 मालिका। लपंडाव या मालिकेने मिळवला आहे 1.8चा TRP। मागील आठवड्याच्या तुलनेत लपंडाव या मालिकेच्या TRP मध्ये 0.2 ने मोठी वाढ झाली आहे। सखी आणि कान्हाची केमिस्ट्री प्रेक्षकांना फार आवडत आहे। तसेच रुपाली भोसलेचा तेजस्विनी सरकारचा अंदाज देखील प्रेक्षक फार पसंत करत आहेत। तर हा होता वीक 6चा म्हणजेच 7 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी या आठवड्यातील स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रवाह दुपारमधील मालिकेचा TRP रिपोर्ट। प्रवाह दुपार मालिकांमधील तुमची आवडती मालिका कोणती हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। आता येणाऱ्या दिवसात स्टार प्रवाह वाहिनीच्या प्रवाह दुपारमधील या अध्यायामध्ये नवीन मालिकेंची भर पडून हा अध्याय अजूनही मोठा होतो का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। कलर्स मराठी वाहिनीच्या मालिकांचे TRP रिपोर्ट जाणून घेण्यासाठी कमेंटमध्ये कलर्स मराठी TRP रिपोर्ट अशी कमेंट करा। मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।